भाषण जर तुम्हाला शिकायचं असेल, भाषण करायचं असेल, तर तुम्हाला वाचनाशिवाय पर्याय नाही. अगदी त्याचप्रमाणे तुम्ही ऐकायला सुद्धा पाहिजे. म्हणजे एक खूप चांगलं वाक्य आहे आणि ज्याला ज्याला चांगलं भाषण करायचंय त्या प्रत्येकाने ते वाक्य आपल्या काळजात ठसवून ठेवावं असं वाक्य आहे. ते वाक्य तुम्हाला सांगतो. तुम्ही ऐकलंय की नाही मला माहित नाही, पण चांगला वक्ता कोण असू शकतो? काय सांगता येईल? चांगला वक्ता कोण असू शकतो? तर जो चांगला श्रोता आहे तो. चांगला वक्ता कोण? जो चांगला श्रोता आहे. पहिल्यांदा तुम्हाला ऐकावं लागेल. विचार करा, मी तुम्हाला आज शिकवतोय. तुम्ही शिकवत असताना माझ्याकडे पाहताय, माझं बॉडी लँग्वेज शिकताय, बरोबर ना? सगळ्याच गोष्टी माझ्याकडे बघताय. असं आहे का की मी सर्वश्रेष्ठ आहे किंवा मीच परफेक्ट आहे? नाही ना. तुम्हाला नियोजन करावं लागेल. जसं माझं पाहताय तसं तुम्हाला अनेक मोठ्या वक्त्यांचं ऐकावं लागेल. तो बोलतो कसा, तो आवाजात चढ उतार करतो कसा, तो सुरुवात करतो कसा, तो चारोळीने सुरुवात करतोय की तो उदाहरणाने सुरुवात करतोय, नेमका तो करतोय कसा, बरोबर ना?